आम्ही देवाच्या दरबारातली महत्वाची माणसं. कारण विचार काय कारण आहे रे? कारण आम्हाला देवाचं जागरण करावं लागतं. असं होय? आम्हाला देवाची तळी भरावं लागती. बर. आम्हाला लंगर तोडावा लागतो. मग आम्ही काय करतो माहिती का? काय बरं? आम्ही तर देवा बरोबर आमचं लगीन झालं. अगं बाया, कृष्णाच्या आम्ही मुरली मुरली. मुराळे. आपण म्हणजे बोलता बोलता एकदम भांडायला लागलो. असं होय? हे म्हणजे माणसान बाणाईगत झालं. माणसान बानाईगत म्हणजे? मला वाटलंच तुझ्या तोंडावर असं प्रश्नचिन्ह येणार. अगं माणसान बानाई म्हणजे मार्तंड भैरवाच्या 2 बायका. अगं भैया, मग या खंडोबाला 2 बायका होत्या. जमत एखाद्याला, त्याला काय होते. मग पुढे बोल की अगं जरा. ह्या सौती एकमेकींशी साधारणकाला भांडत बसायच्या. आपण भांडतोय तशा. आणि बघ ह्यो देव काय करायचं रे? देव काय, माळसा बानाई भांडती, देव मल्हारी हसती. हसत बसायचे, माझ्या गीत अरे पण बसायचे. मला सांग, या 2 बायका भांडायच्या कशा पायी? अगं काय कारण लागत का त्याला? म्हणजे काय गंमत होती. आता माळसान बानाई दोघींची 2 गती, पण दोघी एका ताटात बसायच्या जेवायला. तर एक मात्र धनगराची आणि एक लिंगायत वाण्याची. पण मल्हारी मार्तंडावर दोघींची माया सारखीच, म्हणून देवाच्या आश्रयावर होत्या. पण आता एक आहे शाकाहारी आणि दुसरी आहे मांसाहारी. मग घास गिळाव कसा? मग एक धनगर आणि एक लिंगायत वाणी. पण शेवटी दोघींची माया मल्हारी मार्तंडावर आहेच. असे मग काय. आता पुढची गंमत म्हणजे तुला सांगायची. आता मल्हारी मार्तंडानी म्हणजे भगवान शंकरांनी हे रूप घेतलं का नाही. आता हे रूप घेतलं आणि मनी आणि मल्ल दोघा दैत्यांचा अंत करून टाकला, नाश करून टाकला. पण देव इथंच रमले. आणि पार्वती माई तिकडं काळजीच पडली ना. पार्वती इथं आली होय मग? आणि मग काय इडीस का काय ग तू? आता मला सांग, देवानं मनी आणि मल्लाचा अंत करायचा म्हणून घेतलेलं हे रूप आहे. या अवतारात त्यांनी खड्ग हाती घेतलं, म्हणून देवाला खंडोबा हे नाव पडलं. हे माहित नव्हतं रे मला. अगं तुला इसकाटून सांगावं लागतं सगळं. पण आणखी तुला गंमत सांगतो. एकदा काय झालं, हे आपले भगवान महादेव म्हणजे विष्णूचं मोहिनीचं रूप बघून असे काही गारद झाले होते, असे काही गायाळ झाले. आता ग बया, काय झालं तुला लाजायला? एवढं का म्हणून अशा डुसण्या मार लागली? अगं तुझं ना मोहिनी बघून मग ते देवाचे मागे लागले म्हणल्यावर मी लाजणार नाही तर काय करणार? अगं येडे, तुझं नाव मोहिनी म्हणून एवढी नको लगी पादरातल्या पादरात लाजूस. असू दे. अगं मी विष्णूनं मोहिनीचा अवतार घेतला त्याच्याबद्दल बोलतोय हे सगळं. असं होय? आणि मग काय सांगा की पुढं काय झालं? सांगतो ना. मग गेली मोहिनीकडे शंकर महादेव. हा, आता तुला पुढचं सांगण्यापेक्षा दाखवितोच. मोहिनी, 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 मला सोडून जाऊ नकोस मोहिनी. तुझ्या रूपानं मी वेडा झालोय, भारावून गेलोय. मला सोडून जाऊ नकोस. तू हवेस मला. देवा, महादेवा, तुम्ही काय बोलताय?
मी तुमची कशी होऊ शकेन? समुद्र मंथनातून निघालेल्या अमृताचं मला वाटप करायचं. तुझं कार्य तू जरूर कर, पण तदनंतर मात्र तू माझी हो. तुझ्याशिवाय सारं विश्व तुच्छ आहे मला. देवा, माझ्या मोहिनी रूपाची मला शंका होती, त्याचं निरसन झालंय. अगं रूपानं कसलं, तू तर साक्षात लावण्यवती आहेस. स्वर्गलोकीच्या रंभा, अप्सरा, तिलोत्तमांना तुझ्या नखाची देखील सर येणार नाही. तुझ्या समोर सगळं तुच्छ आहे मला. भ्रमरानं जसं कमळामध्ये स्वतःला कोंडून घ्यावं, तसं तुझ्या हृदयामध्ये मला स्थान दे. महादेवा, आपण सौंदर्याचे भोगते आहात, म्हणून तर आपण देवलोक सोडून कैलास पर्वतावर वास्तव्य करता. परंतु मला क्षमा करा भगवंत, मी साक्षात विष्णू आहे आणि मोहिनी हा माझा अवतार आहे. महादेवा, आपण कष्टी होऊ नका. आपल्या मार्तंड भैरव अवतारात मोहिनी आणि पार्वती रूपात अवतरून म्हाळसा रूपात आपली इच्छा पूर्ण करीन, असे वचन मी तुम्हाला देते. विष्णुदेवा, मार्तंड भैरव अवतारामध्ये तू म्हणतेस तसं मी माणसाशी लग्न करेन. त्याला गणपतीची साक्ष राहील आणि साक्षी गणपती ह्या नावाने त्या अवतारामध्ये तो प्रसिद्धीस येईल.